कसे आहात? तुम्ही कसे आहात? तू कशी आहे सगळ्यांना सांग. मी छान आहे. तुम्ही कसे आहात? आता कुठे चाललो आपण सगळे? कुठे चाललो? कशाची तयारी केली एवढ्या वेळ? सो गाईज, तुम्हाला व्लॉगचं टायटल पाहून कळालेलंच असेल की आम्ही कुठे जात आहोत. तर ईशान्वीची पूर्ण फॅमिली जी आहे ती कोकण विभागात जात आहे. समर वॅकेशन सुरू झालेले आहे, खूप गरमी होत आहे आणि आम्ही एन्जॉय करण्यासाठी निघालेलो आहोत कोकणात. तर ही आहे प्रिशू, ही आहे चाची आणि ती आहे ईशान्वीची अत्तू. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना ओळख करून देते. आणि ही आहे ईशान्वीची प्रिशू मम्मा आणि हा आहे ईशान्वीचा भाऊ दक्ष आणि आजी. सो गाईज, पुण्यापासून अलिबागचं अंतर सांगायचं गेलं तर 3 तास 25 मिनिटाचं आहे. तर आपण जर मध्ये ब्रेक घेतला तर आपल्याला अर्धा तास एक्सटेंड होऊ शकतो, अर्धा तास लागू शकतो. सो 4 तासाचा हा रूट आहे. मध्ये एक छान मोठा टनेल येतो, तो मी पाहू शकता. आणि मस्त मुलांनी भरपूर प्रवासामध्ये देखील एन्जॉय केलेला आहे. फॅमिलीसोबत जे ट्रिपला जाण्यात आनंद आहे तो वेगळाच असतो. आम्ही सगळेजण मिळून सकाळी लवकर निघालेलो, म्हणजे 8 वाजता निघालेलो. त्याच्यामुळे ब्रेकफास्ट आम्ही केलेला नव्हता. तर आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी एक्सप्रेस वेला थांबलेलो, तुम्ही पाहू शकता. तर आता छानसा आम्ही मस्त पेटभर नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता केल्यानंतर आपण परत निघूया आपल्या अलिबागच्या रूटला. सो गाईज, फायनली आम्ही पोहोचलो आहोत अलिबागमध्ये आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत कासा मरीना विलामध्ये. येस, आम्ही इथे 2 दिवस स्टे करणार आहोत आणि भरपूर सारा एन्जॉय करणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता विला किती प्रशस्त आहे. खूप छान वाटत होतं जसं जसं आम्ही आतमध्ये येत होतो. आणि हा जो विला आहे तो अलिबागमधल्या नागाव बीचपासून अगदी 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. कमी डिस्टन्स आहे, म्हणूनच आम्ही हा विला बुक केलेला. आणि खूप सुंदर विला आहे, तुम्ही व्ह्यू पाहू शकता. 4 तासाचा प्रवास झाल्यानंतर आम्ही जेव्हा हा विला पाहिला, अलिबागला जेव्हा आम्ही पोहोचलो, तेव्हा खरंच सगळ्यांना मनापासून हा विला खूप आवडला. कासा मरीना विला आहे, नागाव बीच जवळ आहे, 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि ईशान्वी आणि ईशान्वीची बहीण मस्त झुल्यावर बसलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा आहे हॉल. तर हॉल देखील खूप प्रशस्त आहे, खूप छान वाटलं आतमध्ये आल्यानंतर. खूप पॉझिटिव्ह वाईब्स जाणवत होत्या आम्हाला, तुम्ही पाहू शकता. आणि सगळेजण मस्त रिलॅक्स बसलेले आहेत आणि सगळ्यांना खूप छान वाटलं आतमध्ये आल्यानंतर. तर तिथे आल्यानंतर आम्हाला वेलकम ड्रिंक दिल्या गेलं. आणि वेलकम ड्रिंक हे होतं कैरीचं पणं. उन्हाळा दिवस आणि त्यात कैरीचं पणं अगदी खरंच मनापासून सांगायला गेलं तर खूप टेस्टी होतं. क्षणात थकवा दूर करणारं हे कैरीचं पणं. आणि खूप छान वाटलं आम्हाला आल्यानंतर, तुम्ही पाहू शकता. पोरं तर अगदी रमून गेलेली आहेत 2 मिनिटामध्येच. आणि येस, मी तुम्हाला घेऊन आलेली आहे माझ्या रूममध्ये. तर 2 ज्या आहेत रूमवरती आहेत. डुप्लेक्स टाईप हा विला आहे. सो 2 बेडरूम ह्या वरती आहेत. AC रूम आहे, वेल मेंटेन आहे, खूप छान फर्निश्ड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि व्ह्यू पण खूप छान आहे या रूममधून. आणि बाहेर जे आहे ओपन टेरेस आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय. जेवण केलं. आता आम्ही रिसॉर्टला आधा घंटा पोहोचलो आहे. खरं झोपायचं मग उठल्यावर सावरी असते, मग आम्ही स्विमिंगला जाणार आहे. आम्ही आता गेम खेळायला. हे बघा, हे गेम मम्मा आणि तू. आम्ही तिकडे चाची आणि चाची थोडा दक्ष बेस्ट ते फोन मध्ये बघायलाय. ते सगळं ते काय करायलाय हे घेऊन चाललाय कधी, म्हणून त्यांना फोन दिलाय. आणि इकडे कोण बसलंय? इथं बसली आपली आजी. आणि तिकडे कोण बसली? पूनम. पूनम कोण आहे? म्हणजे ती समीची बहीण आहे. आणि तुझी कोण आहे? माझी आत्तू. आणि दक्षिण आत्तू. हा. दक्ष काय म्हणतात तुला सांगू का? सुईता. हा. सुईता.
तर आता आपण मस्त गेमचा आनंद घेऊया. तर आता आम्ही सगळे मस्तपैकी गेम खेळण्यामध्ये व्यस्त झालेलो आहोत आणि ईशान्वीचे चाची आणि चाचू जे आहेत ते इथे चेस खेळत आहेत. आतमध्ये खेळण्यासाठी विविध गेम्स आहेत. इंडोर गेम्स, चेस आहे, लुडो आहे, कॅरम आहे, कार्ड्स आहेत, मुलांसाठी पझल्स आहेत. तर बाहेरून एकंदरीत असा हा विला दिसतो. तुम्ही पाहू शकता ईशान्वीची आजी जी आहे ओपन टेरेस जे वरती आहे तिथे थांबलेली आहे आणि तिथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि ओव्हरऑल विला कसा आहे पाहू शकता. तर आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि टी टाईम झालेला आहे. तर आम्ही सगळेजण मिळून जे आहे चहा घेत आहोत आणि आत्ताच थोड्या वेळानंतर आम्ही चहा घेऊन मस्तपैकी नागाव बीचला खूप सारं एन्जॉय करण्यासाठी निघणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता सगळे जे आहेत छानपैकी तयार झालेले आहेत आणि बाहेर आहे स्विमिंग पूल. तर इथे स्विमिंग पूलच्या शेजारी मस्त ईशान्वीचे पप्पा दक्ष आणि ईशान्वी बसलेले आहेत आणि इथे फोटोशूट चालू आहे. अत्तू जी आहे ईशान्वीची ती प्रिशू मम्माचे छान छान फोटो काढत आहे. इकडे आता काय कैशू इकडे बघ. दीदीला लय हल्ला. चला चला चला. आता दक्षी माय भीती आता. हा कस काय बीचला बघून आले नाही मला नको. भीती वाटते की नको वाटते. चला. चला. हे आहे अलिबागमधील प्रसिद्ध नागाव बीच. खूप छान बीच आहे, स्वच्छ बीच आहे आणि आजूबाजूला खूप डोलदार अशी झाडं आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान बीच आहे. आता मस्तपैकी फोटोशूट चाललेला आहे. ईशान्वीची चाची जे आहे चाचू आणि आजीचे फोटो काढत आहे. येस, ईशान्वीची आत्तू आणि तिथे प्रिशू मम्मा आणि पोरं निघालेली आहेत आता समुद्रामध्ये जाण्यासाठी, म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरती. आणि तिकडून येत आहे आजी आणि आत्तू. तर तुम्ही पाहू शकता ईशान्वी खूप छानपैकी एन्जॉय करत आहे. सो ईशान्वीचे पप्पा, ईशान्वीचे चाचू चाची सगळेच जणांनी, प्रिशू मम्मा, आत्तू, आजीनी सगळ्यांनी खूप धमाल केली. सनसेट आणि त्यात समुद्र आणि त्यात एवढं पीसफुल वातावरण, खूपच मजा आली. तुम्ही पाहू शकता किती छान समुद्र आहे आणि मुलांनी तर खूपच धमाल केली, हे तुम्हाला पाहूनच कळत असेल. पाण्यामध्ये खूप एन्जॉय केल्यानंतर आता ईशान्वीचा भाऊ दक्ष आणि ईशान्वी बसलेले आहे हॉर्सवरती. ईशान्वीची ऑल टाईम फेवरेट रायडिंग आहे ही. तिला हॉर्सवरती बसायला खूप आवडतं आणि दोघं मस्तपैकी बसलेली आहेत हॉर्सवरती, तुम्ही पाहू शकता. आणि हॉर्सवर बसण्याचा आनंद जे आहे ती दोघं किती छानपैकी घेत आहेत. आणि आता आम्ही आणखीन एका राईडचा अनुभव घेतलेला आहे. या राईडला काय म्हणतात मला माहीत नाही, त्याची कल्पना नाही, पण याला आपण गाडी म्हणू शकतो किंवा गाडीवरची राईड म्हणू शकतो. तर गाडीवरची राईड जी आहे ईशान्वीनी आणि तिच्या बहिणीनी प्रिशाने मस्तपैकी एन्जॉय केली. तर तुम्हाला बीच साईडला इथं वेगवेगळे राईड पाहायला मिळतील, जसं की ही जी राईड आहे बाईक राईड म्हणा किंवा गाडीची राईड किंवा हॉर्स राईड, बनाना राईड, बोटिंग आहे तिथे, पॅराशूट आहे आणि परत टांगा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे राईड्स तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळतील बीच साईडला आल्यानंतर. आणि आजूबाजूला बघा किती सुंदर झाडी आहेत आणि सनसेट झालेला आहे. संध्याकाळची वेळ होती म्हणजे
म्हणजे आत्ता मला वाटतं 7 वाजलेले असतील आणि 7 वाजता सनसेट झालेला आणि मस्तपैकी सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. तर आता आम्ही बसलेलो आहोत टांग्यावरती. खूप दिवसानंतरचा हा अनुभव टांग्यावर बसण्याचा आणि खूप छान वाटत होतं. समुद्रकिनाऱ्यावर टांग्यावर बसण्याचा हा अनुभव खूपच छान वाटला आणि समुद्र पाहण्यात तर खूपच आनंद वाटला ह्या टांग्यावरनं. तुम्ही पाहू शकता. सो गाईज आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब.